1938 मध्ये हंगेरीच्या एका टॉप शूटरचा उजवा हात बॉम्ब स्फोटात निकामी झाला। सगळ्यांना वाटलं की त्याचं करिअर आता संपलंय, पण त्याने एका हाताने अशी तयारी केली की पुढच्या ऑलिम्पिक मध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं, जागतिक रेकॉर्डही बनवला। आणि हे कसं शक्य झालं तर चला हे जाणून घेऊया। नमस्कार, मी अविनाश भास्कर साठे, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लीडरशिप कोच म्हणून काम करतो। 1938 साली हंगेरीचा प्रसिद्ध पिस्तॉल शूटर म्हणजेच कॅरोल टकॅक्स एका ग्रेनाइट स्फोटात गंभीर जखमी झाला आणि त्याचा उजवा हात कायमचा निकामी झाला। लोकांनी मानलं की आता त्याचं करिअर संपलंय, पण टकॅक्सने गुपचूप स्वतःला एक हाताने म्हणजे लेफ्ट हँडने शूटिंग शिकवलं। 10 वर्ष गुपचूप मेहनत केली आणि 1948 च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं, शिवाय वर्ल्ड रेकॉर्डही बनवला। आणि इतकंच नाही तर त्याच्या पुढच्याही ऑलिम्पिक मध्ये त्याने परत गोल्ड मेडल जिंकलं। तुमच्या बिझनेस मध्ये किंवा तुमच्या जॉब मध्ये तुम्हाला असं वाटतं का की आता आपलं काही होणार नाही, आता आपलं काही खरं नाहीये, जे काही नुकसान झालंय ते आता रिकव्हर करणं शक्य नाहीये, खूप सारं लोन आहे आता ते काही फेडणं शक्य नाहीये, आता मार्केटमध्ये टिकणं फार कठीण आहे, किंवा ऑफिसमध्ये बॉस, टीम किंवा प्रोजेक्ट्समुळे असे सेटबॅक्स तुम्हाला सारखे येत असतात का की तुम्हाला आता करिअर संपल्यासारखं वाटतं? तर कॅरोल टकॅक्स कडून एक महत्त्वाचा धडा घ्या की सेटबॅक्स येणं ही समस्या नाहीये, खरा प्रॉब्लेम आहे गिव्हअप करणं। जो माणूस परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो, जिद्द ठेवतो, नवीन स्किल शिकतो, तोच मोठं यश मिळवतो। तुमच्या आयुष्यात असे जर सेटबॅक्स येत असतील आणि तुम्हाला जर सारखं ते वाटत असेल की आता ह्याच्यातून मी पुढे जाणार नाही, की तुमच्या टीमला वाटत असेल, तर मला ईमेल करा।